शांति। अपने आप को देखना है, मैं चमकता हुआ सितारा, बघायचं आहे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी मस्तकामध्ये मी चैतन्य सितारा, दिव्य आत्मा, बुद्धीच्या डोळ्यांनी बघायचं आहे. मी अतिशय सुंदर चैतन्य सितारा आहे. मस्तकामध्ये विराजमान. बाकी सर्व गोष्टी विसरून स्वतःला बघायचं आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. शरीररूपी ड्रेस मी धारण केलेला आहे. या शरीररूपी कपड्यामध्ये मी आत्मा विराजमान आहे. मी आत्मा आहे. या तपस्या भवनमध्ये बसलेले सर्व आत्मा आहे. अतिशय सुंदर चमकती आत्मा. सर्व आत्म्यांनी शरीररूपी ड्रेस घातलेला आहे. आपण सर्व आत्मे एक परमपिता परमात्म्याची संतान आहे. तो एक शिव बाबा आपल्या सगळ्यांचा पिता आहे. आपण आत्मा आत्मा, भाऊ भाऊ. आता सध्या कोणामध्येही देहभान नाहीये. सर्व स्वतःला आत्मा समजून बसलेले. आणि म्हणून खूप हलकं वातावरण झालेलं आहे. शांतीचा अनुभव येतोय. तर बघायचंय स्वतःला, मी चमकता दिव्य सितारा आणि माझे पिता शिव बाबा माझ्यासारखेच, सेम टू सेम माझ्यासारखेच. ते राहतात परमधाम मध्ये. आता सध्या पण ते परमधाम मध्ये विराजमान आहे. आणि तिथून आपल्याला बघताय. त्यांची किरणं माझ्यापर्यंत येत आहे. परमपिता परमात्म्याची शक्तिशाली किरणे या तपस्या भवनमध्ये येत आहे. आणि प्रत्येकामध्ये ती किरणं सामावली जात आहे. दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची किरणे, एक्सरेची किरणे, लेसरची किरणे, सूर्याची किरणे, ती निसर्गाची किंवा मशीनची किरणे. आणि जी शिवबाबाची किरणे आहेत
ही शांतीने भरलेली, सुखाने भरलेली, प्रेमाने भरलेली किरणे. दुनियेमध्ये जे किरणे आहेत ती डोळ्याने दिसतात, आणि या किरणांचा अनुभव होतो. बाबांची जी किरणं आहे, या दोन्ही डोळ्यामध्ये ताकद नाही त्यांना बघायची, त्यांचा अनुभव होतो. मी आत्मा मस्तकामध्ये विराजमान, आणि शिवबाबाची खूप शक्तिशाली किरणं माझ्यामध्ये येत आहे. बघायचंय, खूप स्पीडमध्ये किरणं येत आहे. आपण जसे युद्धाचे व्हिडिओ बघतो, किती स्पीडमध्ये ती किरणं जातात. बाबांची पण त्याच्यापेक्षा खूप शक्तिशाली किरणं. आकाशाच्या पार पलीकडून परमधाममध्ये बाबा आहे, तिथून मी विचार करतोय आणि किरण इथं पोहोचत आहे, इतकी स्पीड आहे. तर ही अतिशय शक्तिशाली किरणे माझ्यामध्ये येत आहे. मी आत्मा त्या किरणांचा अनुभव करतोय. बघायचंय, थोडंसं थांबून ती किरणं माझ्यामध्ये येत आहे, खूप स्पीडमध्ये येत आहे, कंटिन्यू. ही अतिशय शक्तिशाली किरणे, आणि या किरणांनी मध्ये गुप्त आग लावली आहे. आग लागलेली आहे मध्ये. मी आत्मा आणि माझ्यामध्ये आग लागली, ईश्वरीय किरणांची आग. आणि या आगीमध्ये, जसं सोन्याला आगीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यातली भेसळ नष्ट होऊन प्युअर सोनं आपल्याला मिळतं, तसं या आगीमध्ये माझ्यातला कचरा समाप्त होतोय. माझ्यातले विकार जळताय. माझ्यामध्ये व्यर्थ विचार जे दबून बसलेले मधून मधून येत राहतात, ते पण जळून जात आहे. कोणाविषयी काही राग, द्वेष, घृणा, मत्सर, तिटकारा सगळं जळून जात आहे मधून. काम विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, हे जे माझे दुश्मन विकार आहे ते पण जळून खाक होत आहे. माझ्यामध्ये जो आळस आहे, अलबेलापण आहे, ढिल्लेपणा आहे, हो जाएगा, कर लेंगे, देख लेंगे, हे जे संकल्प मला येत राहतात ते पण जळून खाक होत आहे. बघायचंय, मध्ये आग लागलेली आहे, आणि माझ्यामधला जो कचरा आहे, आत्म्यामध्ये जी अशुद्धी आलेली आहे, ती सगळी जळून खाक होतीये. ही खरी होळी आहे. आणि मला जोपर्यंत माझ्यातल्या कोण्याची सफाई होत नाही, तोपर्यंत ही होळी करायची. जेव्हा केव्हा काही बाहेरच्या वातावरणामुळे काही हिशोब निघणार असेल, त्यावेळेला जेव्हा काही येईल माझ्यासमोर, मला ही होळी
करायची आहे, जाळायची आहे. मध्ये कचरा ठेवायचाच नाहीये. दुनियावाले बाहेरचं मटेरियल जाळतात एका दिवसासाठी, आणि मला ही होळी कायम पेटती ठेवायची आहे. कोणती खराबी त्याच्यामध्ये आली, जळून खाक होईल. बाबांकडून जी किरणं येत आहे, सध्या माझ्यामध्ये जो कचरा होता तो सगळं जळून नष्ट झालेला आहे. मी आत्मा आता शुद्ध बनली आहे. आता ती जळाल्यानंतर, कचरा जळाल्यानंतर जी राख शिल्लक आहे, तिची धूळ ती मी बाहेर टाकतोय, आणि ती डायरेक्ट बाहेर जाऊन समाप्त होती. बघायचंय माझ्यातून तो धूर निघतोय, धूळ जातीये बाहेर, आणि बाहेर गेल्याबरोबर ती गायब होतीये. मी आत्मा आता शुद्ध आत्मा बनलोय. माझी चमक आता खूप जास्त वाढली आहे. मी अतिशय प्रकाशवान झालेलो आहे. माझ्यातल्या लाईटची पॉवर वाढलेली आहे, आणि हा लाईट, माझ्यामध्ये जो प्रकाश निर्माण झालेला आहे, तो डोक्यापासून पायापर्यंत या देहामध्ये पसरतोय. शरीररूपी कपडा आहे, त्याच्यामध्ये तो प्रकाश पसरतोय. हा दिव्य प्रकाश, आणि या दिव्य प्रकाशामध्ये माझं हाडामासाचं शरीर जसं काही समाप्त होत आहे, आणि मी बनलोय आता दिव्य सुंदर असा फरिश्ता. लाईटचं शरीर आहे, आणि लाईटच्या शरीराला पण पूर्ण आकृती आहे. मस्तकामध्ये विराजमान मी आत्मा. आता खूप हलकं हलकं मला वाटतंय. कुठलाही लोड नाही, या शरीराचं भान नाही, आणि या हलक्या शरीराने अतिशय सुंदर मी फरिश्ता, परी आता वरती उडतोय. बघायचे स्वतःला या शरीरापासून अलग होऊन आपण बाहेर जातोय. बुद्धीच्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करायचा आहे की मी फरिश्ता या शरीरापासून अलग होऊन बाहेर जातोय. आणि बाहेर गेल्याबरोबर मी उडायला लागलो. मी फरिश्ता उडतोय. आकाशामध्ये स्वतःला उडताना बघायचं आहे. अतिशय हलकी स्थिती झाली आहे, त्यामुळे मी उडू शकतो. कचरा समाप्त झाला, विचारांचा लोड संपला, शरीराचं भान संपलं, त्यामुळे कुठलाही लोड नाही आहे, आणि म्हणून मी फरिश्ता रूपामध्ये उडू शकतोय. बघायचंय स्वतःला उडताना आकाशामध्ये. मग त्याच्या वर आपण गेलोय. सफेद प्रकाशाची दुनिया, सूक्ष्मवतन. तो जो लाईट आहे, इथला जो सफेद प्रकाश आहे, तसा इथं पृथ्वीवरती कुठंच नाही आहे. इतकं सुंदर सफेद चमकदार प्रकाश, सूक्ष्मवतन.
जो बाबांनी माझ्यासाठी बनवलेला आहे संगमयुगामध्ये. इथं मी पोहोचलोय, आपण सगळे पोहोचलोय, सगळे फरिश्ते, दुसरेही फरिश्ते आलेले तिथं, आणि फरिश्त्यांचा बादशाह ब्रह्मा बाबा आपल्या समोर. ब्रह्मा बाबामध्ये शिव बाबा विराजमान, दोघही आपलं स्वागत करताय. बघायचंय बाबांना किती आनंद झालाय आपल्याला बघून. बाबा मला जवळ बोलवताय. मी फरिश्ता, बाबा फरिश्त्यांचे बादशाह. आणि तिथं बघायचंय की आजूबाजूला सगळे वरिष्ठ, दादी गुलजार, दादी जानकी, दादी प्रकाशमणी, बाकी सर्व ॲडव्हान्स पार्टीच्या आत्मा, वरिष्ठ भाई, या सगळ्यांनी राऊंड बनवलेला आहे बाबांच्या समोर. आणि त्या राऊंडच्या मध्ये आपण बघायचंय, बुद्धीच्या डोळ्यांनी चित्र बघायचंय. हे सगळे जे यज्ञातले वरिष्ठ आहेत आणि बापदादा आहेत, सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला राऊंड केलेला आहे. हे सर्वांना आपण तिथं पोहोचल्याचा आनंद होतोय. आणि सगळे आपल्याला शुभ भावना देत आहेत, सगळे आपल्याला दुआ देत आहेत पुढे जाण्यासाठी. बापदादा खूप शक्तिशाली दृष्टी देत आहे. त्या दृष्टीचा अनुभव करायचा आहे आपण. मी फरिश्ता बापदादा समोर सूक्ष्म वतनमध्ये वरती, आणि बापदादा मला दृष्टी देत आहे. जसे बापदादा दृष्टी द्यायला सुरुवात होतीये, तसं तसं क्लिअर असं व्हायला लागलेलं आहे तिथं की बाबांच्या भ्रुकुटीमधून वेगवेगळे कलर निघायला सुरुवात झाली. आत्मा, मी आत्मा फरिश्ता रूपामध्ये तिथं, आणि त्या फरिश्ताचा बादशाह आहे त्या शरीरामध्ये, फरिश्ता देहामध्ये, दोन्ही या दुनियेतले सर्वोच्च परमपिता परमात्मा आणि प्रजापिता ब्रह्मा, ते दोन्ही आत्मा ते आपल्यावरती कलर टाकताय. आणि तो जो कलर आहे तो इथल्या कलरपेक्षा अनोखा आहे. इथली आणि तिथली तुलनाच होऊ शकत नाही. ते कलरच वेगळे आणि त्या कलरची चमक वेगळी. बापदादांच्या भ्रुकुटीमधून ते कलर बाहेर पडताय. त्या कलरचं आपण नावही सांगू शकत नाही, असे कलर, इतके सुंदर सुंदर कलर बाहेर निघताय आणि ते माझ्यामध्ये येत आहे. बाबांनी आपल्यासोबत रंगपंचमी खेळायला सुरुवात केली, रंग खेळायला सुरुवात केलाय. तसेच सगळीकडून ज्यांनी गोल राऊंड घातलेला होता आपल्या समोर, त्या सगळ्यांकडून आपल्यामध्ये कलर यायला सुरुवात झाली. बघायचंय, मजा घ्यायची आहे त्याची. हे कलर नाहीये. त्या कलर मधून आपल्याला ज्ञानाचा अनुभव होतोय. जसं माझ्यामध्ये ज्ञान पक्क होत चाललेलं आहे, हा अनुभव होतोय ते कलर माझ्यामध्ये आल्यामुळे. ज्ञानाचा रंग पक्का होतोय माझ्यातला.
एक कलर माझ्यापर्यंत येत आहे सर्वांकडून. मला अतिशय अति उच्च लेवलचं निस्वार्थ प्रेम अनुभवायला येत आहे. ईश्वरीय प्रेमाचा अनुभव होतोय. बापदादा किंवा ॲडव्हान्स पार्टीच्या आत्मा किंवा दादी किंवा वरिष्ठ भाई, त्यांना माझ्याकडून काहीही नको आहे, तरी ते मला प्रेम देत आहे. काहीही नको आहे, कुठलीही अपेक्षा नाही, अशा प्रकारचं निस्वार्थ प्रेम ते देत आहे. त्यांना एवढंच पाहिजे फक्त की आपण तयार व्हावं, आपलं भाग्य बनवावं. बाकी त्यांना आपल्याकडून त्यांच्यासाठी काहीच नको आहे. आपल्याकडून कसलीही अपेक्षा नसताना ते आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करताय. मला अतिइंद्रिय सुखाचा अनुभव होतोय. असं परम सुख आजपर्यंत लाभलं नाही. कुठल्याही प्रकारच्या देहभानामध्ये, कुठल्याही प्रकारच्या विकारामध्ये किंवा वस्तूपासून, व्यक्तीपासून किंवा कुठल्याही स्थानापासून मला अशा प्रकारचं सुख लाभलेलं नाही. इंद्रियांच्या पलीकडचं सुख, जे इथं भेटल्यामुळे, बघण्यामुळे, बोलण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं सुखाची आपण अपेक्षा करतो, ते तात्पुरतं, क्षणिक असतं. हे जे सुख आहे हे आत्म्यामध्ये भरलं जातंय, रेकॉर्डिंग होतीये त्याची. आणि हे सुख जे मी आत्ता घेतोय, हे सर्वजण मला देत आहे बापदादा सहित. हे सुख रेकॉर्ड होऊन माझ्यासोबत 5000 वर्ष चालणार आहे. आणि हे जे सुख बापदादा आता संगमयुगामध्ये आपल्यामध्ये भरतो, तर त्या सुखाचाच परिणाम हा आहे की आपल्याला किती दुःख झालं आजपर्यंत, पण तरी आपण स्वतःला सेट करून घेतो. कारण 5000 वर्षापूर्वी सुख भरून घेतलेलं आहे. ती सेटिंग आहे आपल्यामध्ये. जरी दुःख होतंय, कोणी दुःख देतंय, पण आपण पुन्हा रिसेट करून घेतो स्वतःला, सोडून देतो काही गोष्टी. कारण का, दर 5000 वर्षानंतर आपण बाबांकडून हे सुख भरून घेत असतो आपल्यामध्ये. जसं जसं देहभान यायला लागतं आपल्याला वाटतं बाहेरच आहे, पण ते आपली गोष्ट आहे. माझं सुख माझं है, ये अंदर की बात है, मेरे अंदर की बात है. और मुझे अब और ये सुख भरकर 5000 साल के लिए उसको साथ में लेकर चलना है. बाबा आणि सर्वजण तिथले माझ्यामध्ये शांतीचा रंग भरताय. ही अशी शांती इथल्या दुनियेमध्ये कुठल्याही स्थानावरती नाही किंवा कुठेही रुसून बसण्यामध्ये नाही. ही शांती अनोखी शांती आहे, जी माझं मन स्थिर करणारी आहे, मला शांती देणारी आहे. सर्वजण माझ्यावरती पवित्रतेचा वर्षाव करतायत आणि माझ्यातली पवित्रता आता जागृत होतीये. हाच तर माझा ओरिजिनल धर्म आहे, ओरिजिनल स्वभाव आहे.
आणि मी 2500 वर्ष पवित्र राहिलेलो आहे. त्यामुळेच सतयुग त्रेतामध्ये सुख शांतीने संपन्न होतो. पवित्रता राहिली नव्हती म्हणून जीवनामध्ये दुःख शांती होती. आता मी पुन्हा पवित्र होतोय. बाबा मला पुन्हा पवित्र बनवताय, माझे शुद्धीकरण करताय. हा पवित्रतेचा रंग सर्वात सुंदर रंग आहे. बाप दादा आणि बाकी सगळे ज्यांनी रिंगण घातलेले माझ्या समोर, ते सर्व मला खूप शक्तिशाली किरण देत आहे. अतिशय शक्तिशाली किरण. आणि ही किरण जेव्हा येत आहे ते सगळीकडे लाल लाल कलर झालेला आहे. सूक्ष्म वतन, सफेद प्रकाशाची दुनिया, सगळे फरिश्ते. पण जेव्हा ही शक्तीचा रंग निघायला लागला, सगळीकडे लाल लाल झालेलं आहे वातावरण. आणि मला अतिशय शक्तिशाली अनुभव होतोय. मला असं जाणवत आहे की माझ्यामध्ये तर खूप शक्ती आहे. माझ्यामध्ये देवता बनण्याची शक्ती आहे. माझ्यामध्ये सर्व विश्वावरती राज्य करण्याची शक्ती आहे. माझ्यामध्ये सर्व दिव्य गुणांना धारण करण्याची शक्ती आहे. माझ्यामध्ये सगळ्या विकारांना भस्म करण्याची शक्ती आहे. बाबा मला जाणीव करून देत आहे आणि ते सर्वजण माझ्यामध्ये शक्ती भरताय. इतक्या सगळ्यांकडून मला शक्ती मिळतीये. ही शक्ती मला आता इथून पुढे खूप आवश्यक आहे. इथून पुढचं जे वातावरण बनणार आहे खूप भयानक आहे. बाहेर खूप भयंकर होणार आहे. मला आतून शक्तिशाली राहायचं आहे. ज्याचा कधी विचार केला नाही, ज्यांच्या बाबतीत कधी काही आपण संकल्प नाही केला, स्वप्नात नाही बघितलं, अशा घटना घडतील. आपल्या समोर होतील, गावात होतील, राज्यात होतील, देशात होतील, संपूर्ण विश्वामध्ये होतील. पण माझ्यामध्ये ईश्वरीय शक्ती आहे. त्यामुळे माझ्यावरती त्याचा प्रभाव नाही पडणार. आणि मी जर शक्तिशाली स्थितीमध्ये राहील, हिम्मत ठेवील, निर्भय राहील, तर बाबा पण मला सांभाळेल. बाबा को बकरियां नहीं चाहिए, शेर बच्चे चाहिए. तो ऐसा रूहानी शेर मुझे बनना है जो सदा शांत रहे, जो सदा सुखमय स्थिति में रहे, जो सदा स्थिर रहे, जो कभी भी डिस्टर्ब न हो, कभी भी परेशान न हो, किसी के कारण दुखी न हो, कोई बात के कारण मूड नहीं चला जाए. इतना शक्तिशाली मुझे रहना है. तर जेव्हा मी माझ्यामध्ये ही शक्ती भरून घेतोय, ही मला आजच्या जीवनासाठी उपयोगी आहे. आपण ज्या लोकांच्या सोबत राहतोय तिथं गरज आहे. ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण येतो तिथं गरज आहे या शक्तीची. आणि पुढे जे भयानक सीन येणार आहे त्याच्यामध्ये गरज आहे. तर ही असीम शक्ती बाबा माझ्यामध्ये भरतोय. आता हे जे कलर सर्व गुणांचे, शक्तींचे बाबा आपल्याला लावतोय, त्याला धुवून टाकायचा प्रयत्न नाही करायचा आहे. हे लागू द्यायचे, तसेच ठेवायचे. अजून गडद करायचं त्याला. रोज 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 या कलरला डार्क करत जायचं. कारण ही कलरच आपल्याला देवता बनवणार आहे. जे ईश्वरीय शक्ती, गुण, हेच आपलं भाग्य बनवणार आहे. इतना सुंदर
रंगोत्सव मनाकर मैं फरिश्ता बाप दादा से और सभी एडवांस पार्टी के आत्माओं से, सभी वरिष्ठों से विदाई लेकर बहुत प्यार से, वो भी मुझे विदाई दे रहे हैं। उन्होंने भी मुझे पहचान लिया है, ये बहुत महान आत्मा है। बहुत प्यार से विदाई दे रहे हैं और मुझे अपने कर्म क्षेत्र पर वापस भेज रहे हैं और भी अच्छा बनने के लिए, प्रैक्टिकल जीवन में अच्छा बनकर दिखाने के लिए। तो मैं उनसे विदाई लेकर नीचे आ रहा हूँ। बघायचे स्वतःला आभाळाच्या वर, आकाशामध्ये सूर्यचंद्र तारे सगळं आपण आकाशामध्ये, आणि जी शक्ती, जे कलर बाबांकडून आणलेले ते सर्व आपण या पृथ्वीवरती त्यांचा वर्षाव करतोय। जे जे दुःखी, निराश, परेशान आत्मे या दुनियेमध्ये, त्यांना सर्वांवरती हे कलर टाकतोय आपण वरतून। ज्या 15 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अतिशय भयानक परिस्थिती आहे, सगळे घाबरलेले आहेत। कुठे कधी कोणावर काय होईल कोणालाही गॅरंटी नाही। 15 देशातले आत्मे संपूर्ण भयभीत झालेले आहेत। त्यांना मी फरिश्ता शक्ती देतोय, शांती देतोय। ड्राम्यानुसार हे सर्व चाललेलं आहे, पण ज्यांना त्याचा त्रास होतोय त्यांना जर शांती पाहिजे तर माझ्याद्वारे त्यांना शांती जाते। मी आता खाली येतोय, तपस्या भवन मध्ये प्रवेश केला। माझ्या शरीरामध्ये हे जे शरीर मला मिळालेलं आहे पार्ट बजावण्यासाठी, शक्ती भरण्यासाठी, हे जे माध्यम मला मिळालेलं आहे त्यामध्ये मी येऊन पुन्हा विराजमान होतोय। आता मी पहिल्यासारखा नाहीये, मी नवा झालेलो आहे। आता हे परिवर्तन मला प्रॅक्टिकल मध्ये दाखवायचं आहे। आणि असाच अनुभव प्रत्येकाने रोज एकदा तरी करायचा, आपला आपणच। विकारांची, कचऱ्याची होळी जाळायची आहे आणि बाबांकडून वरती जाऊन सगळे कलर लावून यायचे, त्याला डार्क करायचं आहे। अच्छा, ओम शांती।